नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया करंजा. 1 वाटी मी रवा घेतले आहे. जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. गॅस पेटवूया. चुलीवर पण भाजू शकता आपण, इंडक्शन चुलीवर पण भाजू शकता, गॅसवर पण भाजू शकता. कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते भाजायला. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. आपण 2 चमच तूप टाकूया. आपण तेल पण टाकू शकता, तूप पण टाकू शकता. तूप गरम होऊ देऊया. रवा टाकूया. मला गॅस सुरू करूया, म्हणजे गॅस फास्ट केल्यावर आपला रवा करपत आहे, म्हणून सुरू करून आपण चांगला ब्राऊन भाजून घेऊया. आपला रवा किती छान भाजला आहे, एकदम लालसर भाजला आहे. आता याला आपण काढूया रव्याला. एक चमच तूप टाकूया. 12 काजू आपण भाजून घेऊया. तूप गरम झालं आहे, म्हणजे भाजल्याने चांगलं टेस्टी होत आहे आपली करंजा. काजू टाकलं तरी चालते, नाही टाकलं तरी चालते, पण आपण टाकूया. काजू भाजून झाला आहे, काढूया आपण वाटीत. थोडस तूप टाकूया. 15 बदाम भाजून घेऊया. चांगलं फिरवूया. आपले बदाम भाजून झाले आहे, वाटीत काढूया. गॅस बंद करूया. 50 ग्राम खोबरा घेतले मी. आपण जास्त पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. आता बारीक कट करून घेऊया. आपला खोबरा कट करून झाला आहे सर्व. खोबरा आपण मिक्सर मध्ये पण वाटू शकता, खलबत मध्ये पण वाटू शकता, खिसून पण टाकू शकता. आपण मिक्सरला वाटूया. आपला खोबरा किती बारीक झाला आहे, किती छान झाला आहे, बारीक बारीक एकदम. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. आपला खोबरा भाजून घेऊया. आपली करंजी जास्त दिवस टिकावे म्हणून खोबऱ्याला चांगला भाजून घेऊया. झाला आहे आपला खोबरा भाजून. गॅस बंद करूया. प्लेट मध्ये काढूया. भाजून घेतलेले बदाम आपण वाटून घेऊया. काजू पण भाजून घेतलेले वाटून घेऊया. कट करून पण टाकल्याने चालते, पण आपण मिक्सरला वाटून घेऊया. ते छान बारीक झालं आहे. त्याच्यामध्ये टाकूया रव्यामध्ये. मिक्सरनं साखर बारीक करून घेऊया. असं पण टाकू शकता, पण आपण वाटून घेऊया. ते छान बारीक झालं आहे, म्हणजे करंजी खाते वेळेस करकर करत नाही. अर्धा चमच एलाची पावडर टाकूया. आणि चमचनं व्यवस्थित मिक्स करूया. आपला करंजीचा पाकूर तयार झाला आहे. आपण साईडला ठेवूया. आपण गव्हाच्या पिठाचे करंजा बनवूया. या वाटीनं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्याला चाळून घेऊया. किती भुसा निघाला आहे. गॅस पेटवूया. थोडस तूप गरम करून घेऊया. तेल पण टाकू शकता आपण. पाव चमच मीठ टाकूया पिठामध्ये. गव्हाच्या पिठाचे पण आपण खुसखुशीत बनवूया करंजा. तूप गरम झाला आहे. आपण गॅस बंद करूया. पिठावर टाकून घेऊया सर्वीकडे. चमचनं मिक्स करूया, म्हणजे हाताला चटका बसणार नाही. आता थंड झाला आहे. आपण हाताने चांगलं मिक्स करूया. तेल किंवा तूप टाकल्याने एकदम करंजी खुसखुशीत बनते. सगळं मिक्स करून झालं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगलं पिठाला मळून घेऊया. घट्ट तिंबून घेऊया. आपला पीठ मळून झाला आहे. असं घट्टच पाहिजे. किती छान मळून झाला आहे. वाटीमध्ये ठेवूया. पोळपाट लाटणं घेऊया आपण. आता करंजी बनवायला सुरुवात करूया. आपल्याला जेवढी करंजी मोठी बनवायची आहे तेवढे आपण गोळे
करूया. आपण वाळलं पीठ गव्हाचं लावून घेऊया दोन्ही साईडनं. त्याला लाटूया म्हणजे चिटकणार नाही पोळपाटला लाटण्याला. ह्याच्यामध्ये असं ठेवूया. आणि हे बाकूर भरूया. करंजी फुटू नये म्हणून आपण साईडनं थोडंसं पाणी लावूया म्हणजे आपली करंजी फुटणार नाही. असं सगळीकडे असे दाबूया. किती छान बनली आहे आपली करंजी. दोन्ही साईडनं पण किती छान बनली आहे. थोडं लाटण्याला पीठ लावूया वाळलं गव्हाचं म्हणजे लाटण्याला चिटकणार नाही आपली करंजीची चपाती. लाटून झाला आहे. आपण बाकूर टाकूया आणि त्याला पण असं व्यवस्थित पाणी लावून घेऊया कडानं एकदम म्हणजे आपली करंजी फुटणार नाही. आपण ते छाच्यानं बनलो आहोत. आता आपण करंजी बनवायच्या चमचनं बनवूया म्हणजे आपण करंजी बनवायच्या चमचनं पण बनवू शकता, छाच्यानं पण बनवू शकता. करंजी बनवायच्या चमचनं पण किती छान बनली आहे. ठेवूया. आपण हाताने पण बनवू शकता, छाच्या पण नसल्यावर चमच पण नसल्यावर एक हाताने बनवून बघूया. आपल्याला जशी मोठी बनवायची आहे तशी आपण बाकूर टाकू शकता. आपण साईडनं पाणी लावूया. हाताने पण बनल्या किती छान झाली आहे करंजी आपली. असेच सर्व करंजी आपण बनवूया. आपले करंज्या सर्व बनवून झाले आहे. गॅस पेटवूया, कढई ठेवूया. कोणची पण कढई चालते पण अशी खोल पाहिजे कढई तळवायसाठी. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. आपण तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. आपण एक एक करून करंजी त्याच्यात सोडूया. आपण झारीनं एक एक करून करंजीला पलटी करूया. गॅस स्लो करूया म्हणजे आपली करंजी करपणार नाही. आपले करंज्या चांगले तळून झाले आहे. दोन्ही साईडला पण दुरडीमध्ये काढूया. किती छान तळले आहेत दोन्ही साईडला पण. सर्व करंज्या असंच आपण तळून घेऊया. आपल्या करंज्या सर्व तळून झाल्या आहे. आपण गॅस बंद करूया. गव्हाच्या पिठाचे करंज्या थंड झाल्यावर
एकदम खुसखुशीत बनतात. गरम गरम तेवढे खुसखुशीत बनत नाही. किती छान झाली आहे एकदम. या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.